मला वाटतं विकेंडला शूट करणं वॉज अ रॉंग चॉईस. सॅटर्डे संडेला नाही 40 मिनिटं वेटिंग आहे. मला वाटतं आपण चेंज करूया, नको करूया आमरस. त्याचं नाव आहे सुकांत, ज्याला 21,000 लोकांनी रेटिंग दिलं आहे. 4.1. त्यातले 18,000 तर मागे दिसतात आपल्याला. आणि वेटिंग आहे 40 मिनिटाची. 40 मिनिटाची वेटिंग आहे. आम्ही पण थोडं थांबलो. आता बघूया. पहिले तुम्हाला त्या थाळीचे पैसे भरायला लागतात आणि मग आज जावं लागतं. कोणाकडे 2 थाळीचं कुपन स्कॅन करा. चला. असं वाटतं की आम्हाला भेटायला प्रजा आली आहे आणि प्रजेला मी आता इकडे त्याचे संवाद साधणार आहे की आमरस थाळी संपलेली आहे. संकेत दादा सगळे संपवलेली आहे. जेवढी सिक्युरिटी का एअरपोर्टला असते तेवढी सिक्युरिटी इथे आहे. फक्त तुम्हाला मेट्रो डिटेक्टरने स्कॅन करत नाहीये, तेवढंच बाकी आहे. कोई भी एंट्री नहीं ले सकता. मेट्रोचे तर नाही आणले गेट इकडे. नाही खात हे अल्पाचं ड्रीम फूड आहे पूर्ण. घी चाहिए ना, घी चाहिए अपने को. घी के बिना क्या खाना. जागरी भी चाहिए अपने को. आणि विशेष काय माहिती का हॉटेलचं सगळं अनलिमिटेड. भाई हे सगळं जे दिसतं तुम्हाला अनलिमिटेड आहे. कारण मगाशी आम्ही जेव्हा काढत होतो, मी स्वाईप करत होतो, तेव्हा आमचा कॅमेरामॅन घाबरला की 2200 बिल झालं. पण त्याला माहिती नाही की ते अनलिमिटेड आहे. आणि आमरस सहित आमरस सहित. आणि तुम्ही ते काय ना शेअरिंग अलाउड नाही आहे. त्यामुळे तुम्ही असं करू नका की एक थाळी खाणार. आम्ही प्रत्येकाने प्रत्येक थाळी. इथे अटॅक होतो जेवणाचा तुमच्यावरती. यांच्या वाढण्याच्या एफिशियन्सीलाच माझ्याकडनं ऑफिशियल गोल्डन थम्सअप आहे. ज्या वेळेने ते वाढतायत. चालूच आहे अजून चालूच आहे गाईज. ओके, फक्त मंडेला यांच्याकडे असतो राजस्थानी दाल बाटी हे सगळं ते मंडेला मिळतं. बाकी दिवशी मिक्स असतं. मिक्स. आता आम्ही काय करणार आहोत, पहिली अख्खी थाळी खाणार आणि शेवटला आमरस खाणार आहोत. लास्ट सर्वात. चला चालू करूया आपण. पहिले दाबेली घेऊया. सॉफ्ट एकदम ना. सॉफ्ट एकदम. मला कशाकडे दाबेली तुम्हाला प्रीमियम आहे, गाड्यावरची तर बिलकुल नाही. उघडून बघाल तर प्रीमियम काय बोलले, कारण काजू आहे, डाळिंब आहे, शेंगदाणे आहेत, बटाट्याची भाजी आहे. ती सिमिलर टू पावभाजी. तर पावभाजी का स्मॅश आहे, म्हणजे टेक्स्चर पावभाजीचं आहे नक्कीच, खरं बोललात. पण चटणीमध्ये गोडूच झालं. हा. म्हणजे हे खाऊन मला असं वाटलं की मी लग्नात मिळतं तसं मिळणार. पण लग्नावाला फिल्म आहे जरा प्रीमियम म्हणताय. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत खाण्यासारखं आहे. हो, अजिबात नाही, त्या तिखट नाही, काय परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट. आणि क्वालिटी आहे. दही पापडी आले. दही पापडी बघा. सगळ्या गोष्टी एकदम. चणे बघा, चवळी आहे, मटकी आहे. भाई याच्यात भरपूर गोष्टी आहेत. आणि दही खूप छान आहे. आणि हिरवी चटणी चांगली आहे. दही साखर नसलेलं दही आहे. नाही हो, गोड कसं काय. नाही मग गोड होतं ना दही प्युअर दूध असल्यानंतर. काय बोलता. हो, म्हणजे हिरवी चटणी पण खूप छान आहे. आणि मेन नुसतं दही पापडी आणि शेव नाही आहे. हा सगळा भरचूक आयटम आहे. एकदम भरचूक आयटम आहे एकदम. बरं संपला आहे ना. म्हणजे हा तसा डाएटवाला पण आयटम आहे. सगळंच आहे ना. त्याला माझ्याकडनं मिळते ऑफिशियल गोल्डन थम्सअप. चला हे खाऊया. चला कचोरी. काय कचोरी आहे. आता टेस्ट आहे. कॉर्न कचोरी. म्हणजे तुम्ही खाऊन विचार पडाल की कोणची कचोरी आहे. पण आपण जी कचोरी खातो बाहेर ते तर आवरण कडक असतं आणि आता जो मेवा असतो तो अख्खा ड्राय झालेला असतो. काहीच नसतं त्या मेव्यालाच अर्थ नसतो त्या. पण आता जे काय आतमध्ये ऐवत आहे त्याचं मॉइस्ट आहे. ती भाजी टाकला का वाटतं एकदम. आणि तुम्ही म्हणला तसंच आहे. लोक बाहेर जाऊन म्हणणार, बाहेरच्या इथे गेले कॉर्न कचोरी म्हणजे काय कचोरी आहे रे. म्हणजे टेक्स्चर दाताला लागतंच. असं वाटतं की अरे रे प्रीमियम गोष्ट खातोय. चव कुठली भाजीची आपली. पुदिनाची आहे. खूप आणि लाईट पुदिना, जास्त पुदिना नाही, एकदम सटल पुदिना. म्हणजे पुदिना ही आहे असं वाटतं आपल्याला. ओव्हरऑल ह्याला पण माझ्याकडे मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्सअप. व्हेरी गुड कचोरी. मी परत मागून खाणारच आहे. भाकरीला खतरनाक तूप लावलं माझ्या मी, गुळासहित. आणि गुळ पण लावलं पाहिजे. नुसती भाकरी खाऊन बघूया पहिले. जरा जाड आहे चावायला. लहान असल्यामुळे चव खूप छान आहे.
तुपामुळं आणि गुळामुळं अजून चांगली चव लागते. हो चावायला कठीण आहे, हम्म. पण तुम्हाला वाटतं की तुम्ही कधी चांगलं बाजरीचं हेल्दी खाता हेल्दी खाता या. फील आहे पूर्णपणे. याला पण माझ्याकडनं मिळतोय ट्रिपल थम्सअप विथ गूळ आणि तूप. इट्स मस्ट. तसंच खावा. गूळ आणि तुपावर खायचं तुम्हाला आणि काय नाही. भेंडी भेंडी तरी ओके वाटते मला. ओके ठीक आहे. नाही जरा भेंडी ना कडू पण आहे म्हणून म्हणलं ठीक आहे. आणि मला बुळबुळीत भाजी जरा नाहीच आवडत. आणि त्यामध्ये ना मध्येच मग जेवताना आवाजही टिचक्या मारतात कोण ना कोणतरी. तर टिचक्या मारण्याचा प्रकार काय आहे दादा? बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये कसं करतात लोक, कॅप्टन लोक, वेटर लोकांना हे घेऊन ये रे ते घेऊन ये." तसं नाही तर ती खून आहे. ये आप ऐसे से क्या कर रहे हो? चुटकी बजा रहे हैं. और ये एक्शन क्या करते हो, क्या इशारा देते हो आप? पूरी का है, राइस का है, पापड़. अलग अलग होता है वो, कैसा कैसा होता है? जैसे पूरी मंगाना हो तो कैसा मंगाओ? जैसे आमरस मंगाना हो तो अमृत. ये आमरस ओके. और क्या क्या है ऐसा? राइस का है, ये सेकंड सीट का है हम, हाँ और सब्जी का है, हाँ. ये रोटी का है. बाप रे. और ये कितने साल से चला आ रहा है ये ट्रेडिशन, जो है ये इशारे से जो बोलना है? रहेंगे कितने, 25 साल रहेंगे. 25 साल से चल रहा 25 है. साल के रहेंगे. मतलब ये क्यों आया सब? ऐसे बोलकर क्यों नहीं ऑर्डर दी जाती है? सर मेरे को शोर नहीं मसाला मिलेगा, क्या कहता है इस तरह में किया तो लगे जिसका कोड बनाया हुआ लगे तो सब उसका जो कोड रहेगा वो लेकर आ जाएगा. ओके ओके. शोर नाही होगा जास्त. क्राऊड एवढा असल्यामुळे त्यांना उगाच जास्त आवाज नाही होणार, शांततेत सगळे ऑर्डर होऊ शकतात. लोक एकमेकांची गप्पा मारतायत पण त्याचा त्रास तुम्हाला नाही होत आहे. तुम्ही आता जेवणाच्या टायमिंगला भुकेच्या वेळेस हा त्यात 40 मिनिटं वेटिंग करायचा. हो. फ्रस्ट्रेशन भुकेचं इथं गेलेला तरी सुद्धा लोक शांत आहेत. शांत खातायत पाहिजे. बटाटा बरोबर भाजी बरोबर. तिखट चांगलं आहे, मीठ थोडंसं कमी आहे. मीठ कमी आहे. हां मी तुम्हाला ना जास्त इनडेप्थ रिव्ह्यू देत नाहीये कारण आपण थाळीसाठी नाही आलो. हा. आपल्याला आमरससाठी आमरसपर्यंत पोहोचायचंय पण तो जर्नी इकडनं करायची. हा काजू मटर ना काजू मटर. भाज्या गरमागरम खा हां आणि गरमागरम टेस्टी आहेत. खूप टेस्टी आहे. छान तिखट आहे, काजू पण छान आहे, पेस्ट पण चांगली आहे, जास्त वॉटरी पण नाही, खोबरं पण चांगलं आहे. वाटणं दिसतं खूप छान आहे वाटण. हो वाटण चांगलं आहे. आता नवीन चॅनल काढला आपण ऑफिशियल मस्त कंपनी. थँक्यू थँक्यू. अरे थँक्यू सो मच. थँक्यू. जेवला? आता खाऊया पनीर मसाला. पनीर चांगलं आहे क्वालिटी. या बाहेर सगळीकडे अशाच मिळतात. व्हेज रेस्टॉरंटला गेलात अशीच भाजी मिळते. पनीरची तर अशीच मिळते. हो पनीर अशीच मिळते. त्यात काजू मटर जरा मस्त वेगळी होती. काजू मटर वेगळं आहे पूर्ण. हो कढी आहे कढी. कढी चांगली आहे. कढी खूप छान आहे. चांगली कढी. आंबट गोड चव आहे आणि जिऱ्याचा एकदम फ्लेवर. म्हणजे ही फर्स्ट टाइम अशी कढी पितोय ती लस्सीच्या जवळ गेली आहे. ना घट्ट कढी आहे, पातळ कढी नाही. नाहीतर इन जनरल कढी अशी असते. आणि लस्सीला फोडणी दिला ती कशी वाटेल हा तशी आहे सेम. सेम एक्झॅक्टली सेम. लस्सीला पाणी टाकलंय, त्याला फोडणी दिली आहे आणि ते असे बनलंय. जिऱ्याचा फ्लेवर खूप भारी लागतो. जिरा आणि इव्हन मेथी पण आहेत ना. मेथी हे पण आहेत, मेथी दाणे. मेथी दाणे पण आहेत. त्याला माझ्याकडनं परत जरा हात दे तुमचं. ट्रिपल थम्सअप. वरण पिऊया आपण. वरण आपण वरूनच पिऊया. अतिशय छान वरण. खूप म्हणजे खूप छान वरण. एकदम म्हणजे हे एकदम टिपिकल मराठी वरण वाटलं मला. सरप्राइजिंगली खरं बोलले एकदम की बाकी सगळं आयटम गुजराती वाटतात. हा. हे एकदम महाराष्ट्र स्टाईल आहे. एकदम 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 हा. म्हणजे कोणाच्या तरी ब्राह्मणाच्या घरात जाऊन मी खात असं वाटतं. वरण पुण्यातलं वरण आहे भाई. पुण्यातलं वरण आहे ज्यासाठी मी आलोय. आणि हे पण त्याला पल्प नाही ना यांच्याकडे. नाही पल्प नाही, फ्रेश. एकदम सिंपल आमरस आहे ना. जायफळ याच्यामध्ये, कुठला तो मसाला आहे याच्यामध्ये. प्युअर आमरस आहे. प्युअर आमरस आहे. माझ्यासाठी हा आमरस चांगला आमरस आहे नो डाऊट. बट हा खूप गोड आमरस वाटतोय मला. म्हणजे हापूस आणि पायरी याचं मिक्सचर असतं. प्युअर हापूस वाटत नाही मला. मी आमरस खूप खाल्लेत. म्हणजे मी खूप म्हणजे खूप. आमच्या केटरिंग जे आमचं अमिता केटरर्स आहे त्यामध्ये आम्ही फेमस आहोत आमरससाठी. मुंबईत जे आमरस यायचं ना ते सम्राट केटर म्हणून एक आहे, त्यांच्याकडे आम्ही आमरस घ्यायचो. आणि आमरस असं म्हणतात की 2 प्रकारचे आमरस असतात, सिल्वर आणि गोल्डन. हा. गोल्डन म्हणजे प्युअर हापूसचा आमरस आणि सिल्वर म्हणजे हापूस आणि पायरी यांचं मिक्सचर असतं. मिक्सचर. हा. कारण काही लोकांना नुसता हापूस पण नाही आवडत. हा नुसता हापूस म्हणजे चव वेगळी लागते.
तर थोडा पाहिजे असेल तर गोडूसपणा चांगला वाटतो. तो हात असावाला सिल्वर आहे मला वाटतं. आंब्याचं टेक्स्चर आलं पाहिजे ना ते जरा येत नाही. थोडंसं हा आंब्यासमोर जायफळ काय नसल्यामुळे हा झोपणार नाही तुम्हाला. झोपवणारा जायफळ नाही, वायफळ झोपवणारा जायफळ नाही. वायफळ झोपणारा जायफळ नाही याच्यात. हा कवी संकेत. आंबरस खाऊन तुम्ही दुपारची झोपायची टेन्शन नाही टेन्शन घेऊ तुम्हाला. नका, तुम्ही खाऊन ड्राईव्ह व्ह्यूला जाऊ शकता आरामात. त्या माझ्याकडनं याला मिळतो आहे ट्रिपल थम्सअप. शिरा बघा चांगला आहे. शिऱ्यावरून कमी गोड आहे. काहीच नाही गोड, तुपाचा गोड व्हायचा. आंबरस जास्त गोड आहे. सो ओव्हरऑल माझ्याकडनं या अख्खा एक्सपिरियन्सला मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. भाई आम्ही निघालो पण तरी पण अजून माझी गर्दी बघ आहे. तर तुम्हाला सांगतो मी आता बाहेर आला तरी मी तुम्हाला ॲक्च्युअल रेटिंग देतो कारण मला कळलं सगळं. रियालिटीमध्ये 3.5 कारण ह्या लोकांची सर्व्हिस खूपच चांगली आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला टिचक्या वाजून तुम्हाला हातात येतात. त्यामुळे अमेझिंग सर्व्हिस, गुड क्वालिटी फूड, इन्ग्रेडियंट व्हेरी प्रीमियम वाटतात, सगळं चांगलं आहे. पण ऑल दॅट मला ती चव असते की जिच्यामुळे मी परत परत आलो पाहिजे का. तर माझ्याकडनं त्याला रेटिंग आहे रियालिटीमध्ये 3.5. हे आहे ना पहिलं पीओपी मध्ये करायचे आणि ह्याच्यावरनं नंतर काय माहिती मार्बल पांढऱ्या दगडामध्ये करायचे. पहिलं कसं म्हणजे फक्त हाताने बघायचं मॉडेल म्हणून. अच्छा मॉडेल म्हणून बनवायचं, नंतर मग पूर्ण दगडामध्ये शिवाजी बरोबर त्यावेळेला पुतळे बनायचे. आता काय ते ह्याच्यामध्ये येतात आता काय सगळं कॉम्प्युटर सगळं आता पहिलं हाताची अशी गांधी तुम्हाला चेहरा भेटणार पण ना बघायला असा वाला. उघडलेला चला किती वर्ष जुनं आहे हे आता दिवाळी आमच्या 100 वर्ष 100 वर्ष 1926 साली स्थापन झाले. कोण चालू केलेलं. ते आमच्या आजोबाने. आजोबांनी. हा आणि कुठून शिकले ते मूर्त्या बनवायला. ते आमच्या म्हणजे ते असेच शिकले ते, त्यांना आवड होत्या. अच्छा आवड होत्या. आणि हातात मासा असलं काय ते हे ती मत्स्यकन्या आहे. अच्छा मत्स्यकन्या एक मूर्ती, बोलकी मूर्ती, मूर्तीचा चेहरा प्रत्येक अहिल्याबाईंचं बघा इथं कसं. हो. त्या मूर्तीचा अर्थ तुम्हाला सांगतो काय, हा की मी देवाची जरी पूजा करत असली, देवाची जरी भक्त असले तरी माझ्यात करारी बाण आहे. तो पाय दिसतो का हाताने, तरी मी ठामपणे हे सक्षम स्त्री आहे. त्याचं ते उदाहरण आहे. आणि हे तुम्ही असं पण बनवता ना हे छोटे संपूर्ण आहे आधी बनवता. आणि हे बघा हे काय सुंदर केलं बघ ना. हे वाली बघ काय केलं. हे कशासाठी करता आपण आता. हे पित्तराच्या मूर्ती आहे. पित्तर. अच्छा आपलं पित्तर असतं ना. पितृ. हा ते पित्तराची मूर्ती असते या. अच्छा पित्तराची मूर्ती या. म्हणजे हे आत्ताचे शिलालेख आपले. शिलालेख. आत्ताचे शिलालेख झाले. चलो बरं वाटलं पण इथे येऊन. थँक्यू दादा. आपलं एकदा नाव सांगा ना. राजेंद्र लक्ष्मण कापडे आणि हे आमचे तायप्पा. त्यांचं पण नाव सांगा ना. कारागीर. सगळं बोर्ड गिड करतो. तुम्ही करता दादा. खूप सुंदर खूप सुंदर. आपलं नाव सांगा ना एकदा. पलाला पशुवंगी. अरे वा. तर आता जो पुढचा स्पॉट आहे तो व्हायरल फेमस आहे. म्हणजे जे कोण पुण्यामध्ये राहतात त्यांच्या इंस्टाग्रामवरती एक रील आली असणार ती आहे आंबोची. याला 400 लोकांनी गुगलवरती 4.5 रेटिंग दिलंय. बापरे. त्यामुळे अपेक्षा खूप जास्त आहेत आणि बघायचं आहे की रेटिंग वर्सेस रियालिटीमध्ये आपल्याला किती स्टार देतो. म्हणजे तिथं लिहिलंय मोगॅम्बो खुश हुआ. मग हा मोगॅम्बो खुश होतो की नाही बघूयात आज जाऊन. शाकाल आहे मी मोगॅमो नाही. देवगडचा माणूस आलाय पण देवगडचा हापूस नाही आला अजूनपर्यंत. ते म्हणतात की उद्यापासून येईल. म्हणजे 28 मार्च आज होती पण 19 मार्च पासून करतील असं म्हणतायत लॉन्च. बघूया. पण मी आता खाणार आहे क्लासिक मँगो मस्तानी. तो दादा आलेला आहे मस्तानी मँगो आमरस समथिंग. याच्यामध्ये अल्फान्सो नाही आहे. आंबा आपला रेग्युलर आंबा आहे. कुठला आहे हा. ते मला रेग्युलर आंबा आहे. मँगो मस्तानी, हापूस मस्तानी.
जो वरून आंबा टाकलाय ना पक्का आंबट आहे, पूर्ण आंबट आहे. पण ठीक आहे, तो हापूस नाही आहे. पण आणि हे जे आतलं आहे ना ते छान आहे, पण आमरस टाईप. त्याला प्रॉपर आमरसची टेस्ट आहे हो. खालच्या ह्याला. आईस्क्रीम पुण्यात मस्तानी मिळतात भरपूर साऱ्या, हां, पण ही मँगो मस्तानी मला खूप आवडली. पण हे आमरस नसतानी आहे. आमरस मस्तानी, हापूस नसतानी. आय लाईक दिस. तर मँगोचा पल्प छान आहे. एक घेतलं तर पूर्ण संपेल असं आहे. हां हो. मी ना जनरली पुण्याच्या मस्तानीचा फॅन नाही आहे. ओके, मी दरवी मस्तानी म्हटलं की ओके ओके फालुदा बेटर आहे, पण मला ही मस्तानी पहिला खूप आवडली. म्हणजे मस्तानीच्या कॅटेगरीमध्ये ही मँगो मस्तानी मला जरा जास्त आवडली. आणि हे पण आहे की ह्याच्या आधी मी अशी मँगो मस्तानी पाहिलो पण नाही आहे. सो माझ्या आयुष्यातली पण पहिली मँगो मस्तानी आहे. ही प्रॉपर ऑथेंटिक आंब्याची चव आहे, कुठे असं पल्पवाला फील येत नाही आहे. आणि मँगोचे तुकडे पण टाकले, ते पण चांगले टाकले. आणि जर हे म्हणतात की हापूस टाकणार आहे उद्यापासून, त्याचा फ्लेवर पण वेगळा चेंज होऊन जाईल पूर्ण. सो मला वाटतं तुम्ही इथं आलात, तुम्ही हापूस मागवा, तुम्हाला आवडेल तो. हापूस सोबत मग हापसून खाता येईल एकदम एकदम एकदम. हापूस आल्यानंतर. सो माझ्याकडनं ज्याला कुठं जायचं ते माझ्याकडनं मी याला देतो आहे ऑफिशियली डबल थम्सअप, मोर दॅन सिंगल थम्सअप, कारण मला हे आवडलंय. म्हणजे मी ही पल्प चांगल्या क्वालिटी. आणि मी येऊन संपीन, म्हणजे असं नाही की हे मी ओके बोलून नॉर्मल, हे मला आवडलं. जर रेटिंग वर्सेस रियालिटी बघाल, ॲम्बियन्सला मी एक वेगळी रेटिंग देईन. म्हणजे ॲम्बियन्स ज्या जागेवरती हे बांधलंय, जी जागा यांनी चूज केली आहे, जो लोकेशन चूज केलं आहे, जी सिटिंग अरेंजमेंट आहे, जे कलर स्कीम आहे, जे ब्रँडिंग आहे, ते ऑन पॉईंट आहे. त्यामुळे ॲम्बियन्सला माझ्याकडनं नक्कीच 4.5 रेटिंग आहे जे लोकांनी दिलं आहे. आणि मँगो जे या मस्तानीला जर कुठलं रेटिंग द्यायचं, बिकॉज मी हापूस नाही पाहिलं आहे, तर लोकांनी याला वोटिंग दिलं आहे, 4.5 रेटिंग दिलं गुगलवरती. माझं रेटिंग याला 4च आहे. तुमचं रेटिंग काय आहे? हो. तुमचं रेटिंग काय याला वाटतं? 3.8. याच्याकडे 3.8 याच्या 3.8, माझ्याकडनं 4 रेटिंग आहे. तर तुम्हाला आमचा हा आजचा आमरस स्पेशल रेटिंग वर्सेस रियालिटीचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि आय नो की आम्ही अजून जास्त केले नाही आहेत, कारण अजून कुठला ध्रुवांकूर बाकी होता, अजून भरपूर गोष्टी बाकी होत्या. पण आम्ही एका दिवसामध्ये एवढंच आमरस खाऊ शकतो, नाहीतर आम्हालाच कुठेतरी आमचा आमरस निघेल. म्हणून आम्ही आता असा विचार केला आहे की तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला की तुमचे आवडते कुठले रेस्टॉरंट्स आहेत जिथे चांगला आमरस मिळतो. आम्ही तिकडे जाऊन पण एपिसोड करू नक्कीच. आणि या रेटिंग वर्सेस रियालिटीमध्ये तुम्हाला आणि काय बघायला आवडेल, कुठला काय म्हणणार टॉपिक आम्ही कव्हर करू, कुठल्या गोष्टी आम्ही खाऊ, हे प्लीज कमेंट करून सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून टाका. नवीन चॅनल आहे, परत सांगायला नका लावू. थँक्यू.